असल्ले गावामध्ये ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव काही वर्षापूर्वी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे असल्ले गावात सातत्याने दारूबंदीवर चर्चा होते. तरी देखील आमच्या गावामध्ये एक वाळके आणि वांगणकर असे दोन दारू विक्री करणारे गोवा बांधावटीचे व्यक्ती आहेत. परवाच्याच दिवशी कणकवली पोलिसांनी वाळके या दारू विक्रेत्याच्या गोडाऊनवर धाड मारली. त्यानंतर गावामध्ये त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता. त्यानुसार काल सायंकाळी संबंधित दारू विक्रेत्यांना समज देण्यासाठी गावातील ग्रामस्थ गोळा झाले आणि या ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींना कडक शब्दात समज दिलेली आहे. गावात दारूबंदी असताना कोणत्याही प्रकारे आमच्या गावामध्ये दारू विक्री झाली नाही पाहिजे. जर झाली तर पोलिसांनी त्यावर कठोर कारवाई करावी अशी भूमिका गावाची आहे. त्यामुळे लवकरच संबंधित दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे निवेदन दिले जाणार आहे. आणि यापुढे गावात दारू विक्री झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा संपूर्ण आमच्या गावाने दिलेला आहे आणि त्या दोन्ही विक्रेत्यांना कडक शब्दात समज दिलेली आहे. अमुक दिवस अमुक वर्ष असं करताय. या माणसाला केली पारायची त्यांची ऍडिशनल हजेरी पण चालू आहे. त्यांचे लाखाचे बॉन्ड केले, त्यांची हजेरी चालू आहे. दररोज त्यांना दोन्ही ह्यांना वांगणकर पण आणि ह्यांना पण बोलवलेलं आहे. सांगा आता ही कालची बातमी हे पोलीस पण आम्हाला बातमी प्रेसला पण देत नाहीये, तेही लपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे वाईट आहे. मी असंली गावात दारू विक्री करत होतो आणि पोलिसांची रेड पडल्यानंतर मी दारू व्यवसाय आता बंद करणार आहे. असंली गावात परत मी दारू विकणार नाही. सर्वांची सर्वांची माफी मागिततो. आणि विषारी दारूचा काय बोल काय दारू विकणार नाही याच्या पुढे परत गोवा बनवतो की दारू विकणार नाही. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.